आता आपण खेकडे तोडून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामधलं आपल्याला हे मांद काढायचं आहे. आपण हे मांद काढून घेऊया. खेकडा आपण त्याचं मांद काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं मांद आहे. हे आपल्याला असंच ठेवायचं आहे, कारण का रश्श्यामध्ये हे बॉईल होऊन जातं. आणि साफ करायला घेतो आपण. हे काढून घ्यायचं. हे काढून झालं की हे जे छोटे छोटे पंख दिसतात त्याचे तेवढे फक्त काढून घ्यायचे. हे साफ करून घेतोय आपण खेकडा. खेकड्याला काही जास्त साफ करावं नाही लागत, कारण का खेकड्याचे 1-2च पार्ट आहेत की ते काढावे लागतात. हे बघा, आपला खेकडा साफ करून झालेला आहे. हे आपण साफ करून घेतलं आहे. ह्याला आता फक्त पाण्याने वॉश करायचं आहे आपल्याला. खेकडे आता आपण एका पाण्याने धुवून घेतले. आता हे दुसऱ्या पाण्याने धुवून घेते आपण. मस्त असे क्लीन करून घेतले. जास्त काय नाही घाण वगैरे. याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे खेकडे. आणि खेकडा असा टाकला तर मग टोपामध्ये शिजताना प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे कोणी कोणी असं टाकतं, कोणी कोणी असे 2 भाग. आपण 2 भाग करून टाकणार आहे याचे. तर असे 2 भाग झालेले. तर हा मोडून घेतले आपण खेकडा. आता टाकून द्यायचा. ठीक आहे. हे खेकड्याने असे 2 भाग करून घेणार आहे. काय काय खेकड्यांमध्ये मांद तसंच आहे, तर मी तसंच ठेवले. हे बघा मांद. नांग्या मस्त साफ करून घेतले ते. ही जी मोठीवाली नांगी असते ना, ह्याला थोडंसं एक असं थोडंसं तोडून टाका, जेणे की रसा ह्याच्यामध्ये जातो शिजताना. बरोबर. आणि एका साईडला मी खोबरा पण भाजून घेणार. त्याला काही जास्त आता बारीक करायची गरज नाही आहे, पण तरी पण थोडंसं आपण कांद्यामध्ये टाकणार आहे बारीक करायला मिक्सरमध्ये. मस्त असा कांदा एका साईड मस्त होतो. आपण त्याला आलटी पलटी करून घेऊया, कारण का आपण खेकड्याचा रस्सा काळ्या मसाल्यामध्येच बनवणार आहे. आपल्याला पूर्ण मस्त असे भाजून घ्यायचे खोबरा आणि कांदा. खोबरा ग्राइंड केलाय पहिलाच, त्याच्यामुळे त्याला जास्त काही भाजायची गरज नाहीये. आपण कांद्याला इकडे पलटी मारून घेऊया, जेणेकरून आपला कांदा व्यवस्थित दोन्ही साईडून भाजेल. तर जसं की तुम्ही बघितलं आतापर्यंत की आपण कांदा खोबरं आपलं भाजून घेतलेलं आहे. आणि जसं आपण कांदा भाजला ना, तसंच आपण टोमॅटो भाजून घेणार आहे. तर चला तुम्ही पुढे कंटिन्यू करा. मी फटाफट असा मसाला बनवून घेते. ठीक आहे. दोन्ही साईडून आपल्याला टोमॅटोला मस्त भाजून घ्यायचं आहे. किंवा 2 तेजपत्ता टाकणार आहे, बस, बाकी काही नाही. जसं की तुम्ही माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये बघता
बाकी मी ॲडिशनल मसाला काहीच टाकत नाही, जे काय आहे ते आपलं घरगुती. मस्त तेल असं गरम होते. आता ह्याच्यामध्ये आपण जो आपण मसाला बारीक केलेला आहे तो आपण टाकून घेऊ. तेल जास्त गरम झाल्यानंतर मसाला टाकताना थोडीशी काळजी घ्या स्वतःची, जेणेकरून तुमच्या हाताला चटका लागू शकतो. जेवण बनवताना स्वतःची काळजी घ्या. गॅस फास्ट असेल तर गॅस स्लो करून ठेवा. मस्त असं तेलामध्ये आपला मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपला घरगुती मसाला जो की घाटी मसाला आपण यूज करतो जेवणामध्ये तो आपण टाकून घ्यायचा. हे बघा एवढीशी मी हळद टाकणार आहे. हळद टाकली आपण पाव चमचा. आणि आपला घाटी मसाला, घाटी मसाला मी इथे टाकणार आहे 1 चम्मच भरून असा, आणि वरून थोडासा, जेणेकरून आपण 1.5 चम्मच प्रत्येक भाजीमध्ये आपण यूज करतो. आणि ह्या स्टेजवरती आपण जे आपण खेकड्याचं हे मांद काढून ठेवले ना, हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. जो आपण घाटी मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आहे तोही मस्त मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये. तर आता चला आपण खेकडे टाकून घेऊ. हे बघा इथे थोडंसं मी हे केले, त्याच्यामुळे ह्याच्यामधून रस आतमध्ये जातो. आणि हे जेव्हा आपण खातो ना तेव्हा खायलाही मजा येते, आणि जास्त दाताने याला फोडताना जोरी नाही लावावं लागेल. ठीक आहे, तर चला आपण ह्याच्यामध्ये आपली खेकडे टाकून घेऊया. मस्त अशी खेकडे एकजीव करून घ्यायची. आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कारण का आता पावसाळ्याचे खेकडे भेटतात. 5 मिनटं लो फ्लेमवरती त्याला झाकण दिलं आहे आपण. दिलेत आपण झाकण चेक करूया. तर हे बघा मस्त असं तेल सोडायला लागलं आहे मसाला. तर आपण अजून एकदा मिक्स करून घेऊ त्याला. मस्त असा स्मेल येते. ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे. जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा आपण पाणी ॲड करून घेणार आहे. आणि मी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतले पाणी, कारण का त्याला मसाला चिपकलेला होता, तर ते मिक्सरचं भांडं धुवून घे, कारण का त्याचा मसाला वेस्टच जाणार आहे ना, त्याच्यामुळे धुवून घ्यायचा मसाला. ते मस्त असं आपण मिक्स करून घेऊ. जसं की तुम्ही ह्याच्या पहिल्या ज्या रेसिपी आल्या होत्या माझ्या, मी यूट्यूबवरती टाकलेले आहेत, त्याला खूप असा छान प्रतिसाद देत आहे. तसंही तुम्ही ही एक रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, काळ्या मसाल्यामधला खेकड्याचा रस्सा. ठीक आहे, तर बघा मस्त अशी आपली तर्री आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी तर्री आलेली आहे. ह्याला जसा तुम्हाला हवा आहे रस्सा तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर ह्याला काही जास्त वेळ नाही लागत आहे शिजायला, खेकडा हा लगेच शिजून जातो. ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी ॲड करते. आणि आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. तर आपलं जसं की मी तुम्हाला बोलले, हा खेकडा पहिलाच थोडासा मीठ असतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाका. जर तुम्हाला मीठ कमी पडलं भाजीमध्ये तर तुम्ही वरून घेऊन टाकू शकता. आपण मस्त आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढा आपण रस्सा केलेला आहे. तर आपण ह्याला आता झाकण देऊया, आणि जेव्हा त्याला उकळी येईल तेव्हा आपण मस्त अशी कोथिंबीर पण टाकायची. लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे, जास्त गॅस फास्ट नाही ठेवायचा, कारण का मस्त आपल्या रश्श्याला जी तर्री आलेली आहे ती गॅस फास्ट असल्यामुळे उतू जाऊ शकते. 5 मिनटं झालेले, तर आपण झाकण खोलून बघू. मस्त अशी उकळी येते रश्श्याला. तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊ.
स्मेल खूप छान, म्हणजे खूप छान सुटलं. जसा खेकड्याच्या रश्श्याचा स्मेल यायला लागला तशी भूक जास्त वाढायला लागलेली. तर चला आपण फटाफट असं 5 मिनटं झालेली आहेत आपली, अजून 10 मिनटं आपण उकळी येऊ द्या. मग नंतर आपला रस्सा हा तयार. हे बघा कोथिंबीर टाकून झालेली आहे आता. तर पण आता झाकण देतोय. झाकण थोडंसं ओपन ठेवा, जेणेकरून आपला रस्सा हा बाहेर नाही पडणार, आतल्या आतच मस्त असा शिजलतो. काळ्या मसाल्यामधला खेकड्याचा रस्सा. ठीक आहे, तर तुम्ही हा एकदा नक्की बनवून बघा घरी. मला कमेंटमध्ये मस्त मस्त कमेंट करून मला सांगत जावा की माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, तुम्हाला कसे वाटतात, जेणेकरून जर काही चुकत वगैरे असेल तर मग मी त्याच्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करेन. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हां, तर चला आपण 10 मिनटं वाट बघू. मस्त अशी उकळी आलेली आहे, स्मेलही खूप छान यायला लागलं आहे. मस्त असं आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. वाफ इथून आपण थोडंसं ओपन ठेवलं होतं, त्याच्यातून मस्त अशी वाफ येते बाहेर. तर हे बघा मस्त रश्श्याला उकळी येते आणि किती छान दिसतोय बघा रस्सा. मध्ये जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा छातीमध्ये जर कफ झाले असतील ना, तर ह्या स्टेजवरती म्हणजे आपला आता रस्सा तयार झालेला आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही ह्याच्यामधून 1 वाटी तुम्हाला फक्त प्यायसाठी रस्सा काढा. ठीक आहे, तर ह्याचा गरम गरम रस्सा पिल्याने सर्दी, खोकला आणि छातीमधले कफ हे भरपूर प्रमाणात कमी होतात. तर तुम्ही ह्या स्टेजवरती ते पिऊ शकता जर तुम्ही खेकडे खात असाल तर. ठीक आहे, आपला खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आपला खेकडाही तयार झालेला आहे. खेकडा तयार झालेला काही काही लोकांना लगेच समजत नाही, तर तो ओळखायचा कसा? तर हे बघा असतो ना, तो असा मस्त, हे बघा मस्त असा घट्ट होतो, असा कडक कडक होतो तो. ठीक आहे, हे बघा हे आपला खेकडा तयार झालेला आहे. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. दिसते बघा. पण तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा. आपलं जसं की तुम्ही बघितलं रस्सा तयार झालेला आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला ठीक हवा असेल तर तुम्ही 10 मिनटं अजून वेट करा. जर नसेल तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल, जसं की बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पातळ रस्सा खायचा असेल तर तुम्ही ह्या स्टेजवरती जेवायला बसू शकता. गरम गरम मस्त असा काळ्या मसाल्यातला खेकड्याचा रस्सा हा तयार झालेला आहे आपला. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. तर हे बघा आपला खेकड्याचा रस्सा हा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे.